डाएटमध्ये पिझ्झा सुद्धा खातात? ऑफकोर्स. चला तर मग आपण आज हेल्दी आणि टेस्टी पिझ्झा बनवूया. यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे मिरची, अद्रक, लसूण, शिमला मिरची, टोमॅटो, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, कॉर्न. त्याचबरोबर मी मुगाची डाळ रात्रभर भिजवून ठेवलेली आहे. 4 ते 5 तास तुम्ही भिजवून ठेवली तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर मीठ घ्यायचं आहे आणि मुगाची डाळ छानपैकी आपली भिजून तयार झालेली आहे. तर आता आपण खालचा बेस बनवण्यासाठी मुगाची डाळ यूज करणार आहोत. त्यामध्ये आपण मिरची आणि मी अद्रक आणि लसूण टाकणार आहे. मिरची मी एकच घेतलेली होती कारण मिरची जरा खूपच स्पायसी आहे. तर आणि लिलीलासुद्धा खायचं आहे त्याच्यामुळे मी एकच घेतलेली होती. त्याचबरोबर मी थोडंसं जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मी इनो घातलेलं आहे आणि ॲक्टिव्ह होण्यासाठी अगदी अर्धा चम्मच इतकं मी पाणी घातलेलं आहे. हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आणि आपल्याला इनो टाकल्याच्यानंतर जास्त जोराजोरात फेटायचं नाही आहे, जस्ट आपल्याला मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आपलं बेसचं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. तर फ्रेंड्स इथे मी एक छोटा पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये अगदी थोडासा तेल ग्रीस करून घेतलेला आहे आणि मी गॅस कमी करून ठेवलेला आहे. त्याचबरोबर पूर्ण जे आपलं बॅटर आहे ते मी टाकून घेतलेलं आहे आणि जाडसर आपल्याला जसा पिझ्झा बेस असतो तशा पद्धतीचा आपल्याला पिझ्झा बेस बनवायचा आहे. थोडाफार जाडसर बनवायचा आहे. पाहू शकता छानपैकी आपला पिझ्झा बेस जो आहे त्याची जाडी वगैरे व्यवस्थित आलेली आहे. त्याचबरोबर आता आपल्याला झाकण ठेवून अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. फ्रेंड्स एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही पिझ्झा बेस शिजवताय तेव्हा आपल्याला गॅसचं फ्लेम आहे ते एकदम लो ठेवायचं आहे आणि तुम्हाला मध्ये मध्ये चेक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला बेस जो आहे तो अगदी इझिली रिमूव्ह होतो आहे, म्हणजे चिपकला नाही आहे अजिबात आणि छानपैकी मस्त शिजलेलासुद्धा आहे. अगदीच 5 मिनटे इतकं मी टाईम लावलेलं होतं, तितकंच शिजून तयार झालेला होता कारण डाळ कच्चीच होती त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला शिजवूनच घ्यायचं आहे. यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता. मी इथे शिमला मिरची, टोमॅटो, कॉर्न घेतलेला आहे. तिथे मीठसुद्धा टाकलेलं आहे. तर मी बेसला ॲक्च्युली मी चटणी जी आहे सॉसेस ते मी बेसला लावणार नाही आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बेसला लावून घेऊ शकता. त्याचबरोबर इथे मी कॉर्नसुद्धा टाकून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपला पिझ्झा जो आहे तो रेडी झालेला आहे. त्याचबरोबर ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्ससुद्धा मी इथे टाकून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं टेस्टसाठी मी वरून टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि पिझ्झा सॉस अगदी थोडासा घेतलेला आहे आणि झाकण ठेवून अजून एका 2 मिनटं आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे. जर तुम्ही लहान मुलांना देताय तर त्याच्यावर थोडंसं चीज टाकून तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही फ्रेंड्स पाहू शकता आपला डाएटवाला पिझ्झा रेडी आहे. फ्रेंड्स व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे जेव्हा पण मी व्हिडिओ पब्लिश करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. बेस जो होता तो खालून इतका छान क्रंची झालेला होता, एक नंबर, खूपच टेस्टी झालेला.